हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायरस एज्युकेशन. टॉप कन्सेप्टमध्ये आज आपण शिकणार आहोत एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट दॅट इज रिझॉल्युशन अँड कंपोजिशन ऑफ फोर्सेस. रदर इट इज अ प्रोसेस. कन्सेप्टच्या ऐवजी आपण त्याला प्रोसेस म्हणू. सी मित्रांनो, आपण फोर्सेसचे टाईप्स बघितले. वी हॅव ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस, देन वी हॅव इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस, वी हॅव न्यूक्लिअर फोर्सेस. हे फंडामेंटल फोर्सेस आहेत. याच्या व्यतिरिक्त आपण जे प्रॅक्टिकलमध्ये ॲप्लिकेशनमध्ये फोर्सेस बघितलेले एक कॉन्टॅक्ट फोर्सेस असतील, मग ते फ्रिक्शन फोर्स असो, टेन्शन फोर्स असो, नॉर्मल फोर्स असो, स्प्रिंग फोर्स असो, सेंट्रिपिटल फोर्स असो, सेंट्रिफ्युगल फोर्स असो, त्यानंतर इतर काही जे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला फोर्सेस ड्यू टू इंट्रॅक्शन येतात, लाईक मेकॅनिकल फोर्सेस. सो हे फोर्सेस प्रत्येक वेळी हॉरिझॉन्टली ॲक्ट होतील किंवा व्हर्टिकली ॲक्ट होतील असं काही नाही. ते बॉडीजवर इन्क्लाइन डायरेक्शनने ॲक्ट होतात, वेगवेगळ्या अँगलमध्ये ॲक्ट होतात. या व्यतिरिक्त प्रत्येक वेळी तिथे सिंगल फोर्सच असेल असंही काही नाही. बॉडीज प्रॅक्टिकल ॲप्लिकेशनमध्ये बॉडीज आर सब्जेक्टेड टू, सिस्टीम्स आर सब्जेक्टेड टू नंबर ऑफ फोर्सेस, राईट. एकाच वेळेस नंबर ऑफ फोर्सेस तिथे ॲक्ट होताना दिसतात. मग ते फोर्सेस एका प्लेनमध्ये असतील, ते फोर्सेस वेगवेगळ्या प्लेनमध्ये असतील, ते फोर्सेस एकाच पॉईंटला येत असतील, ते फोर्सेस वेगवेगळ्या पॉईंटला असू शकतात, ते फोर्सेस पॅरलल असू शकतात. सो एनी पॉसिबिलिटी इज देअर. ह्या सगळ्याला ऑल टुगेदर आपण सिस्टीम ऑफ फोर्सेस म्हणतो. आणि सिस्टीम ऑफ फोर्सेसशी डील करताना, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला दोन प्रोसेस महत्त्वाच्या कायम लागतात, अँड दॅट इज रिझॉल्युशन अँड कंपोजिशन ऑफ फोर्स. फोर्स ही बेसिकली व्हेक्टर क्वांटिटी आहे, म्हणून त्याला ज्यावेळेस आपण व्हेक्टर समजून ट्रीटमेंट देतो, वी नीड टू रिझॉल्व इट, वी नीड टू कंपोज इट, राईट. सो आता रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस म्हणजे काय? सी, द रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस इज नथिंग बट फाइंडिंग आउट इट्स कंपोनेंट्स, राईट. समजा एक सिंगल फोर्स तिरका ऍक्ट होतोय बॉडीवर. सपोज दिस इज अ बॉडी and force is acting like this, so it must have two components. One is horizontal component which will produce motion in the body in the horizontal direction, and other is vertical component which will try to compress the body, or which will try to move the body in the downward direction, right. मग आता रिझॉल्युशन आपल्याला फोर्सेस दोन प्रमुख प्रकारात करता येतं. सिंगल फोर्स कॅन बी रिझॉल्व इन टू इट्स टू ऑर्थोगोनल components or rectangular components or perpendicular component. Suppose R is our single force, then Rx and Ry are said to be its orthogonal component in the x and y direction, or in the horizontal or vertical direction. मग आता फोर्सने हॉरिझॉन्टल बरोबर अँगल जर थिटा केला असेल तर Rx इज इक्वल टू येणार आहे आपला R cos थिटा, आणि Ry इज इक्वल टू येणार आहे आपला R sin थिटा. सो हे झाले त्याचे रिझॉल्व पार्ट और कॉम्पोनंट ऑफ द फोर्स. सो आता इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. फोर्सने ज्या लाईन बरोबर अँगल केलेला आहे त्या लाईनच्या अलाउन आपण कॉस थिटा घेतो. लाईक ही केस जर अशी एक्सप्लेन केली असेल प्रॉब्लेम मध्ये, समजा ही केस अशी असेल, हा अँगल तुम्हाला थिटा दिले असेल, हा आर असेल. सो इन सच अ केस आपण कॉस थिटा इकडे घेतो. मग आर वाय इज इक्वल टू आर कॉस थिटा येईल, आणि आर एक्स इज इक्वल टू आर साइन थिटा येईल. ठीक आहे. अदरवाईज तुम्ही अँगल, हा अँगल शोधून ही मेथड वापरू शकता. सो इन एनी केस लक्षात ठेवायचं, ज्या लाईन बरोबर अँगल केलेला आहे त्याच्या अलाउन कोसाइन ऑफ दॅट थिटा घ्यायचा. ठीक आहे. सो ही झाली एक केस, दॅट इज रिझॉल्युशन इन द परपेंडिक्युलर डायरेक्शन. आता समटाइम्स काय होतं, तुमचा फोर्स हा तिरका ऍक्ट होत असताना तुम्हाला गरज पडती कॉम्पोनंट अलॉंग द गिव्हन डायरेक्शन, म्हणजे नेसेसरीली ते परपेंडिक्युलरच असतील असं काही नाही. मग अशा वेळेस काय करायचं? सपोज हा तुमचा फोर्स ऍक्ट होतोय आणि तुम्हाला आणखी दोन कॉम्पोनंट त्याचे काढायचे. ठीक आहे. आता आपण इथे डायरेक्शन थोडी अशी घेऊ. हा आहे आपला मेन फोर्स F, आपल्याला कॉम्पोनंट काढायचा F1 आणि F2. आता F बरोबर F1 ने अँगल केलाय अल्फा, आणि F2 ने अँगल केलाय बीटा. ठीक आहे. नीट लक्षात घ्या. फोर्स काय आहे F, आपल्याला काढायचा आहे F1 एक कॉम्पोनंट आहे, F2 एक कॉम्पोनंट आहे. F1 ने अँगल केलाय अल्फा, F2 ने अँगल केलाय बीटा. सो F1 इज इक्वल टू इथे येणार F इंटू साइन बीटा डिवायडेड बाय साइन अल्फा प्लस बीटा. ठीक आहे. हा फॉर्म्युला ध्यानात ठेवायचा. आणि F2 इज इक्वल टू येणार आहे F इंटू साइन अल्फा डिवायडेड बाय साइन अल्फा प्लस बीटा. हे झाले त्याचे कॉम्पोनंट. सो दीज आर दी कॉम्पोनंट्स इन द गिव्हन डायरेक्शन. ज्या डायरेक्शनला सांगितले त्या डायरेक्शनला तुम्हाला ते कॉम्पोनंट काढता येतील. त्यासाठी तुम्हाला मेन फोर्स बरोबर कॉम्पोनंटचा अँगल माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. न्यूमेरिकल प्रॉब्लेम याच्यावरती भरपूर सोडवता येतील. सो हे झालं रिझॉल्युशन ऑफ फोर्स. ठीक आहे. आता दुसरी जी प्रोसेस आहे दॅट इज कंपोजिशन ऑफ फोर्स. ज्यावेळेस नंबर ऑफ फोर्सेस टुगेदर ऍक्ट होतात बॉडीवर, आपल्याला त्याचा जर इफेक्ट काढायचा असेल तर आपल्याला एक सिंगल फोर्स काढावा लागतो जो इक्विव्हॅलंट असतो नंबर ऑफ फोर्सेसच्या. मग असा जो सिंगल फोर्स आहे त्याला आपण म्हणतो रिझल्टंट फोर्स. अँड द प्रोसेस ऑफ फाइंडिंग आउट रिझल्टंट फोर्स इज कॉल्ड एज कंपोजिशन ऑफ फोर्स. आता जर सिस्टीमवर
दोन परपेंडिक्युलर फोर्सेस ऍक्ट होत असतील Rx and Ry, Ry and Rx, right? So in such a case, the resultant R is given by square root Rx square plus Ry square. ठीक आहे. So हे झालं तुमचं the forces which are perpendicular to each other. But if the forces are at some angle, that means there is an angle between the two forces. Like the angle is theta. This is one of the force. Let us say R1 and this is R2 and the resultant force is R. Then R is given by square root R1 square plus R2 square plus 2R1 R2 cos theta. हा फॉर्म्युला वापरायचा. ठीक आहे. ह्या फॉर्म्युल्याने तुम्ही पाहिजे त्या फोर्सेसचा रिझल्टंट काढू शकता. से अल्टिमेटली ह्या फॉर्म्युल्यातूनच हे रिलेशन तयार झाले. कारण इथं कॉस थिटा किती आहे 90 डिग्री. त्यामुळे कॉस थिटा 0 होऊन उरलेलं इथे शिल्लक राहतं. ठीक आहे. आता यामध्ये केसेस तयार होतात. जसं थिटा चेंज होईल, थिटा जर 0 असेल तर फोर्सेस एकमेकाला एकाच डायरेक्शनने असतील. थिटा जर 180 असेल तर अपोजिट असतील. सो त्या नंबर ऑफ केसेस या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला हँडल करता येतील. डिटेल लेक्चरमध्ये तो फॉर्म्युला तुम्हाला मी समजून सांगू शकतो. ठीक आहे. त्यानंतर समजा नंबर ऑफ फोर्सेस आहे आपल्याकडे, मोर दॅन 2 फोर्सेस आहे. आता आपण फक्त 2 फोर्सेसची केस स्टडी केली, पण 2 पेक्षा जास्त फोर्सेस ऍक्ट होत आहेत सिस्टीम मध्ये अँड दे आर इन अ सिंगल प्लेन. देन इन सच अ केस द रिझल्टंट फोर्स कॅन बी फाइंड आउट. पहिलं तुम्ही सिग्मा Rx काढा. सगळे फोर्सेस हॉरिझॉन्टल डायरेक्शनला रिझॉल्व्ह करा. पहिलं रिझॉल्व्ह करायचे हॉरिझॉन्टल डायरेक्शनला, सगळ्याची बेरीज करायची. हा झाला Rx. त्यानंतर तुम्ही सिग्मा Ry काढा. तर सगळे फोर्सेस व्हर्टिकल डायरेक्शनला रिझॉल्व्ह करा. सगळ्यांची बेरीज काढा. यू विल गेट Ry अँड फायनली रिझल्टंट इज स्क्वेअर रूट सिग्मा Rx स्क्वेअर प्लस सिग्मा Ry स्क्वेअर. हा फॉर्म्युला वापरून तुम्ही रिझल्टंट काढू शकता. आता राहिला फायनली द डायरेक्शन ऑफ रिझल्टंट. डायरेक्शन ऑफ रिझल्टंट इज गिवन बाय theta is equal to or alpha is equal to. Let us say the direction is theta or alpha. In such a case, you can find out the direction by formula tan inverse Ry divided by Rx. ठीक आहे. Y component divided by X component. So मित्रांनो, हे झालं रिझोल्युशन अँड कंपोजिशन ऑफ फोर्सेस इन शॉर्ट. आता हे लेक्चर भरपूर डिटेलमध्ये घेता येतात. त्यासाठी तुम्हाला काही न्यूमेरिकल सॉल्व्ह करून देता येतील. पण ज्याचा अभ्यास चांगला आहे त्याला हे लेक्चर फायद्याचं राहील. सो रिझोल्युशन मीन्स फाइंडिंग आउट द कॉम्पोनंट्स ऑफ फोर्स अँड कंपोजिशन मीन्स फाइंडिंग आउट द रिझल्टंट ऑफ फोर्स. ठीक आहे. सो these are the practical solutions to find out the whatever we require out of resolution and composition. So keep watching top concept. For next top concept, subscribe the channel. Thank you.